तर आपण सर्वांना गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण विविध सामाजिक उपक्रम असतील किंवा विविध जनजागृती असतील, मुलांमध्ये व्यसनमुक्तीचे संदेश देणं असो, हे हे उपक्रम आपण मंडळाद्वारे करत असतो. तर सगळ्यांसमोर एक आदर्श निर्माण करता येईल, जनजागृती करता येईल या उद्देशाने मंडळाची स्थापना झाली होती. आपल्या एरियामधलं आपलं पहिलं मंडळ आहे. 1961 साली पानशेत धरण फुटलं. त्यानंतरनं आपल्या एरियाची स्थापना झाली. आपल्या मंडळाची स्थापना 1962 साली झाली. म्हणजे पानशेत धरण फुटल्याच्या लगेच दुसऱ्या वर्षी झाली होती. म्हणजे आपल्या पर्वती दर्शनमधील गणेशोत्सवाचे उगमस्थान म्हणता येईल. म्हणजे पुण्याचा गणेशोत्सव हा अत्यंत उत्साहात स साजरा होतो. तर आपलं पण त्यात खारीचा वाटा आपल्या मंडळाचा देखील आहे. आपण पहिल्या दिवशी मिरवणूक ही पारंपरिक पद्धतीने साजरा करतो आणि शेवटच्या दिवशी आधुनिक पद्धतीने आपण गणेशोत्सव साजरा करतो. म्हणजे आपण जरी साउंड वगैरे जरी लावत असेल, तरी त्यावरती अश्लील गाणी, जे काही आत्ता जे इतर मंडळांमध्ये ज्या गोष्टी चालू आहेत किंवा कर्णकर्कश साउंड असतील, आपण ह्या गोष्टी टाळतो आपण. कारण आपल्या मिरवणुकीमध्ये महिलांचा, लहान मुलांचा, वृद्धांचा सहभाग हा जास्त मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे आपण ह्या गोष्टी टाळतो. म्हणजे आम्ही आपली विसर्जन मिरवणूक ही टिळक रोड मार्गे अलका चौकामध्ये गणपती विसर्जन होतो. तर आपण दक्षता अशी घेतली, की आम्ही स्वयंसेवक नेमलेले आहेत. पोलीस मित्र म्हणून ते काम करतील. म्हणजे त्यांचं काम काय, की जी लेडीज आणि जेंट्स यांच्यामध्ये एक साखळी तयार करायची. वाहतुकीला मिरवणूक चालू असताना कुठल्या गोष्टीचा अडथळा होता कामा नये. या गोष्टींची दक्षता मंडळाकडून घेण्यात येणार आहे, दरवर्षीप्रमाणेच. या 6 सप्टेंबरला जय महाराष्ट्र न्यूज घेऊन येत आहे पुण्याच्या भव्य गणेश विसर्जनाचं थेट प्रक्षेपण.